रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। पंचमुखी हनुमान याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात जिज्ञासा असते। हनुमंतांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एक अद्भुत असं रूप घेतलं, ते पंचमुखी हनुमान आहे। त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो। संदर्भासाठी म्हणून आनंद रामायण, कारण ही वाल्मिकी रामायणामध्ये कथा नाही आहे। आनंद रामायण जे संस्कृतमध्ये आहे ते आनंद रामायण, त्यानंतर भावार्थ रामायण जे एकनाथ महाराजांनी लिहिलं, रामचरितमानस तुलसीदासांनी लिहिलं, त्या व्यतिरिक्त मध्व परंपरेतील काही पंचमुखी हनुमंतांचे भाव जे पंचमुख देवरू असं त्यांना म्हणतात। ती कथा थोडक्यात अशी की रावण एकटा शिल्लक राहतो, रामराय भयंकर संहार करतात, वानरसेना संहार करते आणि लक्ष्मण इंद्रजिताला सुद्धा मारतात। त्यानंतर रसातळ पाताळामध्ये राहणारे रावणाचे बंधू असणारे अहिरावण आणि महिरावण हे रावणासमोर प्रकट होतात आणि ते रामलक्ष्मणांच्या हत्येचा संकल्प करतात। मायेच्या प्रभावाने राम आणि लक्ष्मणांचं अपहरण करतात। देवीला बळी देण्यासाठी देवीच्या मंदिरात त्यांना डांबून ठेवतात। हनुमंतांवर ही जबाबदारी येते। हनुमान रसातळामध्ये प्रवेश करतात। तिथं तिमिंगला नावाच्या मत्स्येचा म्हणजे मासळीचा पुत्र असणारा जो हनुमंतांच्या घामाच्या थेंबातून झालेला आहे, त्या मकरध्वजाशी काही काळ युद्ध करून हनुमान आतमध्ये प्रवेश करतात आणि तिथून पुढं त्या देवीच्या मंदिरात जाऊन रामलक्ष्मणांना सोडवतात, शत्रूंवर हल्ला चढवतात। राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन रामलक्ष्मण सर्व राक्षसांचा संहार करतात। महिरावणाचाही श्रीरामराय संहार करतात। पण अहिरावण याला बाण मारल्यानंतर त्याचा रक्ताचा थेंब भूमीवर पडला की एक अहिरावण तयार होतो। असे शेकडो, हजारो, लाखो, कोट्यवधी, अर्बुद संख्येमध्ये अहिरावण तयार झाले। तेव्हा याचा भेद शोधण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांना उंच अशा एका पर्वतावर ठेवून हनुमानजी तो भेद शोधण्यासाठी निघतात। त्या नगरीच्या मुख्य अशा प्रासादामध्ये चंद्रसेना नावाच्या एका युवराज्ञीशी त्यांचा संपर्क होतो। ती रामभक्त असते, ती भेद सांगते एका अटीवर। ती अट हनुमान मान्य करतात आणि तो भेद असा असतो, दोन प्रकारच्या कथा आहेत यामध्ये, एक रामचरितमानसातील आहेत, एक भावार्थ रामायणातील आहे। एकीकडं 5 अग्नी जोपर्यंत प्रज्वलित आहेत आणि एकाच फुंकरीमध्ये 5 अग्नीच्या ज्वाला जो विझवू शकेल त्यानंतर या अहिरावणाचा मृत्यू होईल, असा एक भेद आहे। आणि भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की भुंगे अमृत सिंचन करतात, 5 संख्येनं आहेत आणि हे भुंगे अमृत सिंचन करून मृत झालेल्या अहिरावणावरती टाकतात आणि अहिरावण उत्पन्न होतो। त्याच्या रक्ताच्या थेंबातून तो प्रकट होतो। हनुमान जिकडे हे भुंगे मिळतील त्या दिशेला जातात। चंद्रसेनेनं त्यांना सांगितलेलं आहे ते ठिकाण पाताळातीलच ते ठिकाण आहे आणि त्याच्या प्रमुख असणाऱ्या भुंग्यावर आक्रमण करून त्याला हनुमान जेरीस आणतात। तो भुंगा जीवनाची याचना करतो तेव्हा हनुमान म्हणतात की या तुझ्या सहकारी भुंग्यांना अमृत सिंचनापासून थांबव। तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला शरण आहे, मी तुम्हाला त्या भुंग्यांचा भेद सांगतो। या 5ही दिशांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व दिशेला उडणाऱ्या या भुंग्यांना जर एकाच वेळेला नष्ट करता आलं तरच ते मरतील, अन्यथा ते मरणार नाहीत, असा त्यांना वर आहे। हनुमंतांनी ते मान्य केलं आणि त्या स्थानावर ते पोहोचले। 5ही भुंगे निघालेले आहेत। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व दिशा या ठिकाणी हनुमंतांनी अनुक्रमे आता पूर्व दिशेला वानराचं मुख, दक्षिण दिशेला सिंहाचं मुख, पश्चिम दिशेला गरुडाचं मुख, उत्तर दिशेला वराह मुख आणि ऊर्ध्व दिशेला अश्वमुख अशी 5 मुख धारण केली आणि 5ही भुंग्यांना एकाच वेळेला गिळंकृत केलं आणि त्यांना संपवून टाकलं। आणि त्यामुळं अमृत सिंचन बंद झाल्यामुळं
अहिरावणांची निर्मिती बंद झाली आणि त्यामुळे श्री रामरायांनी कालांतरामध्ये त्या अर्बुद संख्येमध्ये असणाऱ्या सर्व अहिरावणांचा संहार केला आणि हनुमंतांच्या या अद्भुत लीलेमुळं हे सगळं घडू शकलं। हा या पंचमुखी हनुमंतांचा प्रभाव आहे आणि म्हणून पंचमुखी हनुमंतांचं वंदन केलं जातं। तुम्हाला जे चित्र उपलब्ध होतं ते चित्र तितकंसं बरोबर नसतं। आम्हीसुद्धा थंबनेलमध्ये जे चित्र लावलं ते जे उपलब्ध आहे तेच लावलेलं आहे, पण हनुमंत 4 दिशांना आहेत आणि 5वी दिशा ऊर्ध्व दिशा आहे, हे लक्षात ठेवायचं। पंचप्राणांचं हे प्रतीक आहे, पंच महाभूतांचं हे प्रतीक आहे, पंच अंतःकरणाच्या तन्मात्रांचं प्रतीक आहे, अंतःकरण पंचकाचं प्रतीक आहे, प्रपंच असा सर्वाचं हे प्रतीक आहे। असे हे हनुमान सदैव वंदनीय पूजनीय आहेत। आणि मध्व परंपरेतील थोर सत्पुरुष कर्नाटकातील मंत्रालयम येथील राघवेंद्र तीर्थ स्वामी महाराज यांनी सुद्धा पंचमुखी हनुमंतांचा कृपाप्रसाद प्राप्त केला होता, वरदान प्राप्त केलं होतं। समर्थ संप्रदायामध्ये मात्र प्रताप मारुती जे एकमुखी आहेत, दास मारुती जे एकमुखी आहेत आणि वरद मारुती हेही एकमुखी आहेत, त्यांचंच प्राधान्य मानलेलं आहे। तंत्रशास्त्रामध्ये एकादशमुखी हनुमानसुद्धा आहेत, सप्तमुखी हनुमानसुद्धा आहेत। तेव्हा पंचमुखी हनुमान हे खूप प्रसिद्ध आहेत, एकमुखी हनुमान तर प्रसिद्ध आहेतच, पण अन्य अधिक मुखांची संख्या असणारे हनुमानसुद्धा प्रसिद्ध आहेत। त्या त्या तंत्रमार्गामध्ये त्यांचंही प्राधान्य आहे। असो, पंचमुखी हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ।